Hello students, 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबेलमॅन हा धडा आपण शिकलो. आता त्याच्या खालचे प्रश्न उत्तरं म्हणजे पॉइंटर्स आपण बघणार आहोत कसे सोडवायचे ते. त्याच्या आधी वरती शब्दार्थ दिलेले आहेत, मीनिंग्स दिलेले आहेत. ते मीनिंग्स तुम्ही वहीमध्ये प्रत्येकी 5-5 वेळा लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पॉइंटर्स बघा. पहिला पॉइंटर आहे रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे गोष्ट वाचा आणि खाली दिलेली वाक्य ही ट्रू ऑर फॉल्स आहेत का ते लिहा. आता गोष्ट तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये ऐकलेली आहे मी शिकवलेली, तर त्याच्यावरून तुम्हाला ते प्रश्न व्यवस्थित लिहिता येतील. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा. सॉल्व द फॉलोइंग पझल. द लेटर्स इन द पिंक बॉक्सेस फॉर्म द नेम ऑफ द बर्ड इन द स्टोरी. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे पुढचं शब्दकोड सोडवायचं आहे तुम्ही. त्याच्यामध्ये गुलाबी चौकटीमध्ये जी अक्षरं आहेत त्याच्यानी बघा गोष्टीतल्या पक्षाचं नाव तयार झालेलं आहे, नाइटिंगेल. आणि उजव्या बाजूला दिलेली जी अक्षरं आहेत आणि गुलाबी चौकटीतील अक्षरं असं वापरून गोष्टीतील शब्द तयार करा. बघा पहिला शब्द एन दिलेला आहे आणि 2 रिकामे निळ्या रंगाच्या चौकटी दिलेल्या आहेत आणि बाजूला उजव्या बाजूला WO असे शब्द आहेत. म्हणजे NOW नाऊ हा शब्द तयार होतोय त्याच्यापासून, जो धड्यामध्ये आहे. दुसरा आहे आय गुलाबी अक्षरात दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला DBR असा शब्द दिलेला आहे. म्हणजे बर्ड, BIRD असा शब्द तयार होतोय. तर अशा प्रकारे गोष्टीमधला शब्द तसा शोधून ते शब्दकोड तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता पुढच्या पानावरती जाऊया आपण. पेज नंबर 82. पेज नंबर 82 वरती काय म्हटलेलं आहे? तिसरा प्रश्न. द नाइटिंगेल गेव द नोबलमॅन 2 बिट्स ऑफ ॲडवाईस. बुलबुल पक्षांनी त्या सरदाराला 2 उपदेश दिले होते. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच ऑफ देम. ग्रुप तयार करा आणि त्याची चर्चा करा. कॅन यू थिंक ऑफ द स्टोरी, इव्हेंट और एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू ईच. म्हणजे त्या प्रत्येकाशी, त्या 2 उपदेशांशी संबंधित एखादी गोष्ट, घटना, एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का, तो लिहा. आणि ट्राय टू फाइंड सिमिलर सेइंग इन ऑर प्रोवर्ब्स इन युअर मदर टंग. म्हणजे तुमच्या मातृभाषेतील तशाच अर्थाच्या म्हणी तुम्हाला लिहायच्या आहेत. 2 त्यांनी संदेश काय दिले? नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. तर या 2 उपदेशांवर आधारित तुम्हाला कुठला अनुभव आला आहे का, तो तुम्ही मातृभाषेत लिहायचा आहे. खरं तर हा वर्गात चर्चेने घेणारा प्रश्न आहे, पण आपण तशी परिस्थिती नसल्यामुळे आपण वैयक्तिक आपला अनुभव लिहायचा आहे की घडून गेलेल्या गोष्टीबद्दल दुःख व्यक्त करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. समजा उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अशी गोष्ट लिहिता येईल की शाळेमध्ये त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि मला बरं नसल्यामुळे मी गेलो नाही आणि मित्रांनी सर्वांना छान मोठं असं चॉकलेट दिलं. मग इथे घरी बसून तुम्हाला ती बातमी कळल्यावर तुम्ही जर रडत बसलात तर ती घटना परत दुरुस्त होणार आहे का? नाही. किंवा एखादा महागडा काचेचा ग्लास किंवा कप तुमच्या हातून फुटला तर तो पुन्हा जोडता येणार आहे का आणि त्याच्याबद्दल रडून तरी काही उपयोग आहे का? अर्थात आई ओरडेल या भीतीने तुम्ही रडत असता, पण घडून गेलेल्या गोष्टीवरती आपण रडत बसून काहीच अर्थ नाही. तर या उक्तीशी संबंधित, या म्हणीशी संबंधित तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुम्ही मराठीमध्ये लिहायचा आहे. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. आता चौथा प्रश्न बघा. रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. म्हणजे काय? तर जे शेवटचा जो परिच्छेद आहे
त्या पक्षांनी दिलेलं स्पीच भाषण ते तुम्ही प्रॉपर इंटोनेशन म्हणजे आवाजातील चढ उतार बघा त्या ह्यानी तुम्हाला वाचायचं आहे. मी हा चौथा प्रश्न नुसताच जर वाचला, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन असा नुसता वाचला आणि या पद्धतीने वाचला, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन, म्हणजे माझ्या वाक्यामध्ये चढ उतार आलेले तुम्हाला दिसत आहेत, विशिष्ट शब्दांवर जोर दिलेला दिसतोय. तर अशा प्रकारे वाचन तुम्ही करायचं आहे घरी. आता पाचवा प्रश्न बघा, यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. म्हणजे काय तर खाली काही वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हायलाइटेड म्हणजे पिवळ्या रंगाने काही शब्द हे ठळक केलेले आहेत. तर त्या हायलाइटेड वर्ड्सच्या जागी कंसात दिलेले शब्द वापरून वाक्य तयार करायचे आहेत आणि त्यांचं मराठीत भाषांतर करायचं आहे. आता पहिलं आहे द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. आता लिटिल शब्द इथे हायलाइट ठळक केलेला आहे, त्याच्याऐवजी आपण मच शब्द घेतला, द बर्ड फ्ल्यू मच हायर. मग त्याचं भाषांतर काय होईल, तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला. आता दुसरा शब्द घेतला अ लॉट, द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर, तो पक्षी खूप उंचावरून उडू लागला. आणि नंतर शब्द तिसरा घेतला जस्ट अ लिटल, द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर, तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला. हे त्याचं भाषांतर झालं. अशा प्रकारे 3 वाक्य आणि तिन्ही वाक्यांचं भाषांतर तुम्ही या प्रश्नामध्ये करायचं आहे. उरलेले 2 सुद्धा तुम्ही सोडवायचे आहेत. आता 6वा प्रश्न बघा, ट्राय टू कलेक्ट ॲट लीस्ट 20 proverbs or saying in English. म्हणजे इंग्रजी भाषेमधली 20 सुविचार, 20 म्हणी किंवा 20 सुवचनं ज्यातून तुम्हाला काहीतरी बोध मिळतोय. आपण फळ्यावरती नेहमी सुविचार लिहत असतो, कधी मराठीतून कधी इंग्रजीतून. तर त्यांचा एक संग्रह करायचा आहे. म्हणजे 20 अशा म्हणी इंग्रजीतून तुम्हाला लिहायच्या आहेत. या धड्यातल्या 2 घ्या आणि उरलेल्या तुम्ही शोधा आणि लिहा. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे 5व्यासारखाच, यूज सम अदर सुटेबल वर्ड ऑर वर्ड्स इन प्लेस ऑफ हायलाइटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप. म्हणजे काय की जिथे हायलाइटेड आहे पार्ट, रंगीत खूण केलेली आहे, त्या प्रत्येक पायरीवरील शब्दांऐवजी कोणते तरी दुसरे शब्द तिथे वापरायचे आहेत. म्हणजे वरती तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे पहिलं, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आता इथे सिक्रेट ऑफ हॅपीनेस दिलेलं आहे. मतलब दुसरा इथे पिवळं जे आहे तिथलं आपल्याला शब्द बदलायचे. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू अ शॉर्ट स्टोरी असं तुम्हाला तिथे लिहिता येईल. इफ यू लेट मी गो असं आय विल टेल यू अ शॉर्ट स्टोरी असं दुसरं वाक्य तयार झालं. अशा पद्धतीने तिसरं चौथं वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. नंतर बी आणि सी मध्ये सुद्धा वेगवेगळी वाक्य तयार करायची आहेत. आपण 5वीला असताना व्हॅनिशिंग सेंटेन्सेस असा भाग शिकलो होतो की एक एक शब्द तिथे वेगळा वेगळा टाकत जायचा आहे आणि अर्थ वाक्याचा बदलतो. तर तशी वाक्य तुम्हाला या प्रश्नामध्ये तयार करायची आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 8वा पॉइंटर्समधला 8वा भाग, व्हॉट बिट्स ऑफ ॲडवाईस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. राईट डाऊन 3 of the bits in your mother tongue. Try to translate the bits into English. बघा
आता तुम्ही लहान आहात, त्यामुळे तुमच्या घरातले सगळेजण आई बाबा, आजी आजोबा, भाऊ बहीण हे तुम्हाला वारंवार सल्ले देत असतात आणि त्यातले कोणतेही 3 सल्ले तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहायचेत आणि त्याचं भाषांतर मराठीमध्ये करायचं आहे. त्याचं भाषांतर तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं आहे. आता बघा, आम्ही लहान असताना आमचे आई बाबा आम्हाला नेहमी सांगत असत, आळस करू नका, कष्ट करा, मेहनत करा. त्याच्यानंतर दुसरा सल्ला त्यांनी दिलेला तो म्हणजे सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा. तर असे सल्ले तुम्हाला दिवसभरात भरपूर, आता तर ह्या लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला भरपूर घरातल्यांकडनं सल्ले मिळत असतील. मग असे कोणतेही 3 सल्ले तुम्ही लिहायचेत आणि त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं आहे. आता शेवटचा पॉइंटर आहे, नोट द प्लुरल्स. म्हणजे ही जी अनेक वचनं आहेत ही थोडीशी वेगळी आहेत. जनरली अनेक वचन बदलामध्ये आपण एस लावून ES लावून वचन बदलत असतो, पण खाली दिलेले जे शब्द आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं अनेक वचनी रूप लिहिताना त्यांचं स्पेलिंग पूर्णपणे बदलतं. बघा, MAN मॅन, MEN मेन. मॅन हे एक वचन, मेन हे अनेक वचन. परत नोबेल मॅन, नोबेल मेन, वुमन, वुमेन, चाइल्ड, चिल्ड्रन. तर अशा पद्धतीचे स्पेलिंगमध्ये, पूर्ण स्पेलिंगमध्ये बदल असलेली हे जे अनेक वचनं तुम्हाला दिलेली आहेत, 4 आहेत अनेक वचनं, तर प्रत्येक अनेक वचन 10-10 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पॉइंटर्स तुम्ही सोडवून मला पुढच्या सोमवारी अभ्यास पाठवायचा आहे. थँक्यू.